परतवाडा इथल्या अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण आणि या प्रकरणात आरोपीला कठोरा नाका परिसरातल्या फ्लॅटवर तरुणींना तो न्यायचा अशी माहिती मिळते। त्यासाठी तो त्याच्या मित्राला 500 रुपये द्यायचा। फ्लॅटवरून पोलिसांनी एका आरोपीला आता ताब्यात घेतलंय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अनेक मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। जर पाहिलं तर मी सध्या अमरावती शहरातील कठोर नाका परिसरामध्ये आहे आणि एका रेसिडेंटीमध्ये जर पाहिलं तर या तिसऱ्या माळ्याचा या फ्लॅट आहे आणि या फ्लॅटमध्ये जर पाहिलं तर मुख्य आरोपी असलेला अहमद अयान अनेक तरुणींना जे आहे याच रूम मध्ये आणत होता आणि याच रूम मध्ये जर पाहिलं तर हे संपूर्ण जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे याच रूम मध्ये संपूर्ण या मुलींसोबत जे आहे लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक माहिती यापूर्वी समोर आलेली होती। साधारणतः हे त्याचे मित्राची हे संपूर्ण रूम आहे। याच मित्राच्या रूम मध्ये जर पाहिलं तर त्या तो मित्राला 500 रुपये देऊन हे संपूर्ण हे आहे लैंगिक कृत्य या ठिकाणी करत होता। कालच जर पाहिलं तर याच फ्लॅट मधून अमरावती ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला या ठिकाणी अटक केलेली आहे। तर पाहिलं तर अनेक मुलींचं लैंगिक शोषण जर पाहिलं तर याच फ्लॅट मध्ये त्यांनी केले असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर 18 व्हिडिओ या ठिकाणी समोर आलेले आहे आणि अनेक फोटो या ठिकाणी समोर आले। त्यामुळे जर पाहिलं तर या संपूर्ण फ्लॅट मालकाला किंवा घर मालकाला काही या प्रकरणी काही माहिती होतं का, माहित असूनही त्यांनी काही दुर्लक्ष केलं का आणि याचा आता पोलीस शोध घेणार का हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।